यावर्षी मकर संक्रांत हळदी कुंकाला मला भरपूर ठिकाणी बोलवलं होतं. तर मी ज्या ज्या ठिकाणी गेले ना तिथून मला काय काय भेटलं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर मी पूर्ण पिशवीच केली होती याच्यामध्ये सगळं ठेवायला. तर तुम्हाला दाखवते बरं का मला यावर्षी काय काय भेटलंय. तर हा आहे चौरंग कॅरेबॅग. हे बघा हे आहे चौरंग, मस्त असं पूजामध्ये करता येतं चौरंग. एक दाखवते इकडे ठेवते. त्याच्यानंतर आहे ही मस्त अशी सुंदर पर्स आहे. हे बघा त्यानंतर हे सुंदर अशी फुलं ते आणायला जाळी माझ्याकडे ऑलरेडी असली पोपटी कलरची एक आहे, मी स्वतः घेतलेली आहे. हे मस्त असं स्टीलचं भांड. ही आहे आसनपट्टी. मस्त अशी आसनपट्टी. अगरबत्ती, माऊली, पावडरचा डब्बा. हे बघा मस्त असे याच्यामध्ये आपण भिजवलेले मूग मटकी पाण्यातून काढून ठेवू शकतो. मस्त आहे असं, म्हणजे भाजीपाला धुवायला भाज्या हे सगळं छान आहे. त्यानंतर आहे स्टीलचं प्लेट आणि सगळ्या वस्तू उपयोगाला येतील अशा. त्यानंतर हे हळदी कुंकाचा करंडा. तर हे मला दर वर्षी एक दोन भेटतं. दाखवते. आणि एक पळी वापरायला काढली, म्हणजे माझ्याकडे तसल्या दोन वापरायला पण समर्थाने दिली म्हणून ती भाजी ती झाली. त्यानंतर हे छोटंसं बाऊल आहे, साडीवर मॅच झालं माझा. त्यानंतर हे पण बघा सुंदर बघा असं लागते पण चांगला मस्त आहे, आवडला मला हे. किती सुंदर आहे बघा. त्यानंतर हे पाऊंडचे 2 डबे, म्हणजे ह्या वर्षी मला जवळजवळ 4 आलेत. एक सम्राटने असं वरलं फोडलंय. तर हे पावडरचे डबे. त्यानंतर सुंदर अशी आरती, म्हणजे आपण देवघरात किंवा तुळशीत लावायला खूप भारी आहे. आणि पळी मी एक वापरायला काढले. अजून 1-2 वस्तू मी वापरायला काढल्यासारखे मला वाटत आहेत. जेवढं माझ्यापाशी आता पिशवीत राहिलंय ना तेवढं मी तुम्हाला दाखवलं. तर असं होतं ह्या वर्षी संक्रांतीचं मला भेटलं. तर आता लगेच तुम्हाला मी सांगोलच्या यात्रेतून मी काय काय घेतले दाखवते. तर सगळ्यात अगोदर ह्या हे बघा मिरच्या. तर ह्या चिनी मातीच्या आहेत. आतून असं फुलं आपण याच्यामध्ये काही पण ठेवू शकतो. आणि हे किचन डेकोरेशनसाठी खूप भारी आहेत. ह्या 3 घेतल्यात. हळूच म्हणून किचन वाट्यावर ठेवू, दोन्ही हातांना सुद्धा टाकायचं नाही. त्यानंतर हे 4 घेतलेत मी गणपतीवाले असे. तर हे गणपती डेकोरेशन किंवा बर्थडेला ना खूप भारी दिसतं, घराला छान असा लुक येतो. तर हे गावाकडे सुद्धा घेऊन दिले मी राधाला. त्यानंतर ह्या 4 कुंड्या. गेल्या वर्षी वेगळे कलर घेतले होते, यावर्षी थोडेसे युनिक घेतलेत. तर हे सुद्धा मी राधाला गावाकडे घेऊन दिलेलं आहे. तर कसं वाटतंय कलर सांगा. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं ज्वेलरी. तर मला मोठे मोठे इयरिंग्स हे बघा असे मला खूप आवडते. तर हे एक घेतलेलं आहे. त्यानंतर हे घेतलेलं आहे. तर हे सिल्वर मध्ये आहे डायमंड. आणि हे मी मोठे मोठे घेतले. त्यानंतर हे 2 हे बघा हे मोर आहेत गोल्डन कलरचे. आणि हे घेतले मी, हे पण मोराचं. हे बघा हे खूप सुंदर आहे, नवरात्रमध्ये ते घालायला ना युनिक वाटतं, छान. तर आता तुम्हाला इथून पुढे ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. आणि हे सगळे खरेदी खरं तर मी साडीवर घालण्यासाठी ब्लॉगसाठीच घेतले. त्यानंतर हे नवरात्रमध्ये खूप सुंदर दिसतं म्हणून घेतले असं. आणि आमच्या राधाला सुद्धा खूप आवडले. ती घेऊन जाणार होती, बहुतेक विसरून गेली, ही ती घेऊन जाणार होती, तिला आवडलेलं. त्यानंतर हे
आपण कसं ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन साडी इरकल घालतो ना, त्यावर माझ्याकडं नथ आहे. परत मोत्याचं मंगळसूत्र हे आहे. तर ही मिरी पिन घेतलेली आहे मी. काय काय बायका इथं लावतात ना, छान वाटते इथं पण, किंवा खाली निर्याला सुद्धा. तर हे सुद्धा खूप सुंदर आहे. त्यानंतर मी मंगळसूत्र घेतलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीचं आहे. डेली यूजसाठी वर काळी पोत आहे पूर्ण आणि खाली गोल्डन कलरचं पेंडॉल आहे. तर इथं कसं, हां, मी ट्युशनला जाते, स्टॉपला किंवा इकडं तिकडं असतं. सोन्याचं रोज घालून नाही फिरू शकत, त्यासाठी आणि मला हे आवडतं. तर काही लांब आहेत, म्हणजे लांब आहेत आणि काही छोटेसे. हे बघा, हे किती सुंदर पेंडॉल आहे आणि अशी मोठी. हे बघा, हे एवढं एक घातलं का मेकअप पूर्ण वाटतो. त्यानंतर हे माझ्याकडे आहे एक लाल आणि हिरवं, पण मी जी याला संक्रांतीला साडी घालणार होती ना, त्यावर हे मॅचिंग होतं. तर हे मला दिसलं म्हणून मी हे घेतलं आणि हे सगळ्यांना खूप आवडलंय. त्यानंतर हे थँक्यू. हां, पीत नाही तोपर्यंत का बसणार नाही म्हणून पिले. त्यानंतर हे मंगळसूत्र आहे. तर कानात एक मोठं इयरिंग आणि हे मंगळसूत्र घातलं की खूप छान असं साडीवर लुक येतो माझा, मला आवडतं. हे बघा, अरे चा, हे एक आहे. आणि सगळ्यात शेवटी चालत असताना मला एक हे दिसलं. हे ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण थोडी छोटी साईज आहे आणि हे मी मोठं घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे एक, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच घेतलेत. आणि असे माझ्याकडं ड्रेसिंग टेबलच्या एक बॉक्समध्ये ना किती पण सापडतील वेगळे वेगळे. कारण मला कानातले आणि हे मोठे याचं ना खूप आवड आहे, शॉक आहे. आणि मोठे इयरिंग्स तर मला पहिल्यापासूनच आवडतात. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवते. कारण एकात एक अडकले का घालते वेळेस मला निघतच नाही, तुटतं पण ते निघत नाही, असं होतं, अडकते एकात एक. याचे कवर नाही आहेत आता मला, तर आता याला कवर मी आपल्या सोन्याच्या पिशव्या भेटतात म्हणजे अक्षतेचे तांदूळचे भरतो तशा पद्धतीचे ह्याला करणार आहे मी पॅक आणून. नको बाळा नको, मिक्स होते. तर कशी वाटली माझी सांगोला यात्रेतली खरेदी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठलं मंगळसूत्र आवडलं ते सुद्धा सांगा. तर चला, व्हिडिओला इथंच थांबवते. तोपर्यंत सगळ्यांना बाय, शुभरात्री. बाय करते पिल्लू माझं. मला वाटत होतं की मी काहीतरी दाखवायचं विसरले. तर चला दाखवते काय विसरले. तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ना, हे सुद्धा मी यात्रेतूनच आणलेली आहे हळदी कुंकाला. आणि मला एकादशीची सुद्धा स्थापना करायची होती म्हणून. तुम्ही काहीतरी दाखवायचं विसरले तर दाखवले तुम्हाला मी यात्रेतून काय काय घेतलं होतं ते सगळं. यात्रेतली माझी खरेदी आणि हळदी कुंकाला गेल्यानंतर भेटलेलं वाण, हे दोन्ही मी व्हिडिओ एकच करून तुम्हाला दाखवलेला आहे. तर यात्रेतल्या खरेदीमध्ये तुम्हाला कुठलं इयरिंग्स आणि कुठलं मंगळसूत्र आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता 7:30 वाजलेले आहेत. तर मी आता व्हिडिओ इथंच थांबवते. तब्येत बरी नाही, व्हिडिओला मला एडिटिंगसुद्धा करायचं आहे. आणि आज दिवसभराचं रुटीनचा व्हिडिओ एक मी मोठा केलेला आहे, ते जवळजवळ मला वाटते अर्ध्या तासाचा तर होईल कमीत कमी. तर ते सुद्धा मला एडिट करायचं आहे. आणि मुलं जेवत आहेत, मी व्हिडिओला इथंच थांबवते, मला बोलायला ये ना खोकला येतो यातून. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.